श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही 35 HP खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री। तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा। आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे। सरपंच तातेताई अजूनही आमचे निमगावचे सरपंच भालचंद्र म्हणून आपल्याला विनंती आहे, भालचंद्र आपण इकडे बसायचं, जरा पलीकडच्या बाजूने बसा। आणि उपस्थित सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व शिलेदार सर्वांचं मी आपल्या जिल्हा परिषदच्या या गटाच्या वतीनं आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत या ठिकाणी करतो। आदरणीय अतुल शेठ बेनके साहेबांचा उमेदवारी अर्ज हा सोमवार दिनांक 28 ऑक्टोबर 2024 या दिवशी आपण दाखल करणार आहोत। सकाळी 10:30 ते 11 या वेळेमध्ये सर्व कार्यकर्त्यांनी जुन्नरच्या पूर्व विसीमध्ये जमायचे। सकाळी तालुक्यामधल्या काही महत्त्वाच्या देवदेवतांचं दर्शन घेऊन विघ्नहर्ता गणेशाला अभिषेक करून शिवनेरी गडावरती शिवाई देवीची पूजा आणि अभिषेक करून अतुल शेठ त्या ठिकाणी 11 वाजता येणार आहेत। त्या ठिकाणी मिरवणूक आपण तहसीलदार कचेरीपर्यंत जाणार, उमेदवारी अर्ज आपण दाखल करणार आणि पुन्हा बाजार तळावरती आपली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जाहीर सभा होणार आहे। त्या सभेला संबोधित करण्यासाठी आपल्या महाराष्ट्राचे कृषी मंत्री माननीय नामदार श्री धनंजयराव मुंडे साहेब त्या ठिकाणी येणार आहेत। त्याचबरोबर आपल्या तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व आजी माजी सर्व पदाधिकारी, तालुक्यातील विविध क्षेत्रामध्ये ज्यांनी उत्तुंग अशी कामगिरी केलेली आहे अशी सगळी मान्यवर मंडळी, तालुक्याचे सगळे सरपंच, माजी सरपंच, सगळे सर्व पदाधिकारी त्या ठिकाणी येणार आहेत। आणि त्यासाठी आपण सर्वांनी यावं, त्याचं नियोजन या ठिकाणी कसं असावं यासाठी आपण ही बैठक या ठिकाणी विशेष करून बोलावलेली आहे। आपण जाणतो की गेल्या 5 वर्षामध्ये अतुल शेठ बेनके साहेब आमदार झाल्याच्या नंतर त्याच्या अगोदरच्या कालावधीमध्ये ग्रामपंचायत निवडणुका झालेल्या होत्या। त्यावेळेला जे सरपंच त्यावेळेला निवडून आलेले होते ते सरपंच विविध विकास कामं मागण्याच्या निमित्तानं अतुल शेठ बेनके साहेबांकडे गेले। जे लोक त्यांच्याकडे कामं घेऊन आले प्रत्येकाला त्याच्या गावाच्या गरजेनुसार त्याप्रमाणे काम देण्याचा त्यांनी प्रयत्न केला। पुन्हा 1.5-2 वर्षापूर्वी ग्रामपंचायत निवडणुका झाल्या, अनेक नवीन तरुणांना सरपंच पदावरती आमच्या महिला भगिनींना प्रियांकाताई जाते, त्याच्यामध्ये ताराबाई बाबळे या सगळ्या त्या ठिकाणी सरपंच झाल्या। आणि मग आता मी सरपंच झाल्यानंतर गावाच्या निवडणुकीमध्ये आम्ही लोकांना काही शब्द दिलेले आहेत। शब्द आमचे जर पूर्ण करायचे असतील त्या ठिकाणी आम्हाला आमदार साहेबांशिवाय पर्याय नाही। आमदार साहेबांनी जे सगळे त्या ठिकाणी आली त्यांचं निवेदन आमदार साहेबांनी स्वीकारलं आणि निवेदन स्वीकारून आपल्या मतदारसंघामध्ये जुन्नर विधानसभा मतदारसंघामध्ये ज्या ज्या गावच्या सरपंचांनी त्यांच्याकडे कामाची मागणी केली या सगळ्या कामांसाठी निधी देण्याचं काम अतिशय चांगल्या पद्धतीनं अतुल शेठ बेनके साहेबांनी या ठिकाणी केलं। 2017मध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका झालेल्या होत्या। 2022मध्ये हा कार्यकाळ संपला, पण पुढं 2 वर्ष जास्तीचा निधी या तालुक्यामध्ये आणण्याचं काम त्या ठिकाणी आमदार साहेबांनी केलं। आपल्या मतदारसंघामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती निधी आमदार साहेबांनी त्या ठिकाणी दिलेला आहे। मी आता प्रत्येक गाववार म्हणजे आपल्या मतदारसंघामध्ये अगोदरची 20 गावं होती, त्याच्यामध्ये झापवाडी गाव स्वतंत्र ग्रामपंचायत झाल्याच्यानंतर 21 गावात आपल्या राजुरी बेल्ले जिल्हा परिषद गटामध्ये आहेत। या 21 गावांच्या मध्ये जो निधी आमदार साहेबांच्या माध्यमातून गेल्या 5 वर्षामध्ये आलेला आहे त्याच्यामध्ये प्रत्येक त्या गावाच्या सीमेच्या आतमध्ये जे काम झाले तेच कामं या ठिकाणी आपण त्याच्यामध्ये धरलेली आहेत। जी काही आपल्या 4 गावांना ज्या कामाचा लाभ होतो, 10 गावांना ज्या कामाचा लाभ होतो ते काम आम्ही याच्यामध्ये पकडलेलं नाही। त्या कामांची गावाचं नाव आणि त्या गावामध्ये झालेल्या कामांची मी तुम्हाला रक्कम या ठिकाणी सांगणार आहे। सर्वप्रथम गुंजावाडी बेल्ले या गावामध्ये जवळपास 1,91,00,000 रुपयाची कामं त्या ठिकाणी झालेली आहेत। बेल्ले गावामध्ये 64 कामांसाठी 10 कोटी
10 कोटी 83 लक्ष रुपयाचा निधी बेल्हे गावासाठी त्या ठिकाणी म्हणजे हा मिळालेला आहे. म्हणजे हा अलीकडच्या याच्यामधला. तसा बेल्हे गावासाठी एकूण जर निधी आपण बेरीज केली तर तो निधीचा जवळपास आकडा जातोय आपला 25 कोटीपर्यंत त्या ठिकाणी आकडा जातोय. त्याचबरोबर रानमाळा गावासाठी जो निधी त्या ठिकाणी मिळालेला आहे 8 कोटी 29 लक्ष रुपये. साकोरी गावासाठी 6 कोटी 19 लक्ष रुपये. जाधववाडी गावासाठी 12 कोटी 84 लक्ष रुपये. सुलतानपूर गावासाठी 9 कोटी 58 लक्ष रुपये. निमगाव सावा गावासाठी 29 कोटी 7 लक्ष रुपये. औरंगपूर गावासाठी 3 कोटी 66 लक्ष रुपये. झापवाडी गावासाठी 5 कोटी 81 लक्ष रुपये. मंगरूळ गावासाठी 10 कोटी 13 लक्ष रुपये. पारगावतर्फे आळे गावासाठी 20 कोटी आणि 6 लक्ष रुपये. पिंपरी कावळ गावासाठी 5 कोटी 36 लक्ष रुपये. नळवणे गावासाठी 2 कोटी 27 लक्ष रुपये. सिंदेवाडी गावासाठी 2 कोटी 32 लक्ष रुपये. पेमदरा गावासाठी 1 कोटी 10 लक्ष रुपये. आणे गावासाठी 3 कोटी 76 लक्ष रुपये. राजुरी गावासाठी 101 कामांसाठी सर्वात जास्त निधी आपल्या राजुरी गावाला मिळालेला आहे 33 कोटी 59 लक्ष रुपये. आणि बांगरवाडी गावासाठी 19 कामांसाठी 5 कोटी 70 लक्ष रुपये. गुळंचवाडी गावासाठी 31 कामांसाठी 4 कोटी 81 लक्ष रुपये. उंच खडक 9 कामांसाठी 1 कोटी 17 लक्ष रुपये. तांबेवाडी गावासाठी 11 कामांसाठी 70 लक्ष 50 हजार रुपये. अशी एकूण आपल्या राजुरी बेल्हे जिल्हा परिषद गटामध्ये आमदार साहेबांच्या माध्यमातून जी कामं झालेली आहेत त्या कामांची जी एकूण बेरीज जर आपण केली तर 276 कोटी आणि 74 लक्ष रुपयाची कामं त्या ठिकाणी आमदार साहेबांच्या माध्यमातून झालेली आहेत. याच्यापेक्षा बेल्हा प्रादेशिक पाणी पुरवठा जी योजना आहे टप्पा क्रमांक 1 हा आळ्यापर्यंत येतो आणि टप्पा क्रमांक 2 हा राजुरीपासून तर पठारची 4 गावं त्या कामासाठी जवळपास 114 कोटी रुपये हे स्वतंत्रपणे त्या ठिकाणी मंजूर झालेले आहेत. त्याचबरोबर जुन्नर पारगावतर्फे आळे हा जो रस्ता आहे आपल्या शिरोली सुलतानपूर निमगाव सावा औरंगपूर पारगाव जवळपास 10 किलोमीटर लांबीचा रस्ता आपल्या या जिल्हा परिषद गटामध्ये येतो आणि त्या रस्त्यासाठी सुद्धा जवळपास 308 कोटी रुपये त्या ठिकाणी आशियाई विकास बँकेच्या माध्यमातून EDBच्या माध्यमातून मंजूर झालेले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावरती विकास कामं आमदार साहेबांच्या माध्यमातून आपल्या जिल्हा परिषद गटाला मिळाली. आता माझी तुम्हाला या निमित्ताने विनंती राहणार आहे की आता प्रचाराच्या दरम्यान आमदार साहेब आपल्या गावामध्ये येतील. एका गावामध्ये एकच मिटिंग होईल. तिथं मिटिंगच्या जी वेळ आपल्याला कळवली जाईल त्यावेळेला तिथं आपण गावामध्ये सगळ्या मळ्यातली ग्रामस्थ महिला युवक सगळ्यांनी आपल्याला जी वेळ दिलेली आहे त्या वेळेच्या अर्धा पाऊण तास मागे पुढे होईल. पण त्या वेळेमध्ये आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी उपस्थित राहायचे आणि आमदार साहेबांचं तिथं मोठ्या प्रमाणावरती स्वागत करायचे. कारण एवढी कामं दिल्याच्या नंतर त्यांच्या ऋणामधून आपल्याला उतराय व्हायचं जर असेल त्यांचं चांगल्या पद्धतीनं स्वागत करणं आणि त्यांना 20 तारखेला जे मतदान होणार आहे त्या मतदानाच्या दिवशी त्यांच्या नावापुढे जे घड्याळाचं बटन असणार आहे ते बटन दाबून आमदार साहेबांना अधिकच्या मताधिक्यानं त्या ठिकाणी आपल्याला निवडून द्यायचे आणि हे काम फक्त त्या ठिकाणी आपल्या करायचे. आता फक्त 27-28 दिवस बाकी राहिलेले आहेत. आमदार साहेबांनी 5 वर्ष आपल्याकरता काम केलं आहे. आम्ही पण सगळे मंडळी त्यांच्या बरोबरीने तालुक्यामध्ये किंवा आपल्या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी काम करतो. तुम्ही कुठल्याही कार्यक्रमाला बोलवलं मग तुमचा सुखाचा कार्यक्रम असेल दुःखाचा कार्यक्रम असेल लग्न समारंभ असेल एखाद्याला वैद्यकीय मदतीचं काम असेल या सगळ्या छोट्या मोठ्या कामांच्या मध्ये जर आम्ही आणि अतुल शेठ जर आपल्या मदत करणार असतील
तर त्यांच्या निवडणुकीसाठी हे 27-28 दिवस खरं तर आपण दिले पाहिजे अशी माझी तुम्हाला त्या ठिकाणी विनंती आहे. एवढे दिवस आपण त्या ठिकाणी द्या, आपल्या गावामध्ये, आपल्या वार्डमध्ये, आपल्या मळ्यामध्ये चांगलं काम करा. मतदारांच्या घरोघर त्या ठिकाणी आपल्याला पोचायचे, घरोघर जायचे, 1 वेळा 2 वेळा 3 वेळा 4 वेळा त्या ठिकाणी मतदारांपर्यंत गेलं पाहिजे. कारण ज्या ठिकाणी अतुल शेठ गेले, ज्या कामाची लोकांनी मागणी केली त्या ठिकाणी ते काम त्या ठिकाणी देण्याचं काम त्या ठिकाणी आमदार साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे. आणि म्हणून आपल्या ज्या 21 गाव आहेत या मतदारसंघामध्ये, या 21 गावांच्या मध्ये एकही गाव असं राहता कामा नये की त्या गावामध्ये अतुल शेठला मतदान कमी झालं. 2019च्या निवडणुकीमध्ये आता कुठल्या गावामध्ये किती मतदान झालं हे मी तुम्हाला आकडेवारी सांगणार आहे. प्रत्येकानं त्या ठिकाणी ते पाहायचं आहे की आपल्या गावामध्ये मतदान मागच्या वेळेस कमी का झालं आणि आता मतदान ते अधिकचं लीडचं मतदान आपल्या त्या ठिकाणी मिळालं पाहिजे. यासाठी आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे. मी आकडेवारी देखील माझ्याकडे या ठिकाणी आलेली आहे. मी गावावर आपल्याला या ठिकाणी सांगतो. त्याला झापोडी आपल्याकडं मंगळूरमध्ये त्यावेळेला जॉईन केलेली होती. 20 गावांची आकडेवारी माझ्याकडे आहे. नळवणे गावामधून आपल्याला 181 मतं कमी पडली होती नळवणे गावामधून. शिंदेवाडीमध्ये आपल्याला 51 मतं प्लस होती. पेमदारामध्ये बाळासाहेब आपल्याला 332 मतांना आपण पेमदारमध्ये मुक्ताशेठ मागच्या निवडणुकीला आपण मायनस होतो. आणे गावामध्ये जे 4 बूथ आहेत त्या 4 बूथमध्ये 57 मतांनी आपण आण्यामध्ये पाठीमागं होतो. राजुरी गावामध्ये जयशी मला वाटतं 112 मतांनी आपण राजुरी गावामध्ये फक्त मागं त्या ठिकाणी होतो. उंच कडकमध्ये दत्ताशेठ 182 मतांनी आपण पाठीमागं होतो. जालिंदर बांगरवाडीमध्ये तुम्ही भरपूर प्रयत्न केले. जालिंदर कुठे बांगर? जालिंदर शेठ पुढे या, तुम्ही सरपंच आहे माझी, तुम्हाला मगाच सांगितले या इकडे पुढं. ऐकू आलं का? बांगरवाडीमध्ये 51 मतांनी आपण पाठीमागं होतो. गुळंचवाडीमध्ये आपण 5 मतांनी प्लस होतो. बेल्ले गुंजावाडीमध्ये 23 मतांनी रामभाऊ आपण पाठीमागं होतो. तांबेवाडीमध्ये 92 मतांनी आपण पाठीमागं होतो. बेल्लेमध्ये आपण 376 मतांनी आपण आघाडीवर होतो. रानमाळा गावामध्ये सुरेशराव सविताताई आपण 56 मतांनी पाठीमागं होतो. साकुरीतर्फे बेल्लेमध्ये 156 मतांनी आपण पाठीमागं होतो. जाधवाडीमध्ये अजित जाधव आलेत का? पुढे अजितराव इकडे या. 223 मतांनी आपण त्या ठिकाणी जाधववाडीमध्ये मागच्या वेळेस आपण पाठीमागं होतो. सुलतानपूरमध्ये पप्पूशेठ आपण मागच्या वेळेस 134 मतांनी त्या ठिकाणी मागं होतो. निमगाव सावामध्ये 486 मतांनी आपण आघाडीवर होतो. औरंगपूरमध्ये 53 मतांनी आपण पाठीमागं होतो. मंगरूळमध्ये 2 मतांनी आपण पाठीमागं होतो. पारगावतर्फे आळेमध्ये 30 मतांनी आपण पाठीमागं होतो आणि पिंपरी कावळमध्ये 83 मतांनी आपण पुढं होतो. म्हणजे आपल्या 21 गावापैकी फक्त 5 गावामध्ये आपल्याला आघाडी मिळाली होती आणि बाकीच्या 15 गावांच्या मध्ये आपल्याला 2 आणि त्यापेक्षा अशा मताने आपण त्या ठिकाणी पाठीमागे राहिलो होतो. आणि आपल्या जिल्हा परिषद गटामध्ये अतुल शेठ बेनके साहेबांना 12,902 मतं मिळाली होती आणि समोरच्या उमेदवारांना 13,605 मतं मिळाली होती. 703 मतं आपल्या मतदारसंघामध्ये आपण मागच्या वेळेस एकूण मतदारसंघाचं पाहिजे तर आपण पिछाडीवर होतो. आपल्या मतदारसंघामध्ये 703 मतं कमी असताना सुद्धा जर कोट्यवधी रुपयाची कामं अतुल शेठ बेनके साहेबांच्या माध्यमातून 276 कोटीची कामं आपल्याला मिळाली, तर आता आपली जबाबदारी ही, प्रत्येकाची जबाबदारी ही आहे की आता प्रत्येकानं आपापलं गाव, आपला बूथ, माझी आपल्याला विनंती नाही, माझा आपल्याला म्हणजे अध्यक्ष म्हणून माझा तुम्हाला आदेश पण आहे की एकही गाव या निवडणुकीमध्ये अतुल शेठला त्या ठिकाणी पाठीमागं राहता कामा नये. 20च्या 20 गावांच्या मध्ये अतुल शेठला इथं आघाडी ही मिळाली पाहिजे. आणि हे सगळं तुमच्या सगळ्यांच्या ताकदीच्या विकास कामांच्या जोरावर या ठिकाणी मी तुम्हाला सांगतोय. हे शक्य होईल ना? सगळ्यांनी हात वरून, दोन्ही हात वर करून सांगायचे. ज्याचा हात खाली राहील त्याला मला दिसतोय बरं का कोणाचा खाली राहिला ते. धन्यवाद. 28 दिवस फक्त आमदार साहेबांसाठी आपल्याला काम करायचंय. तालुक्यामध्ये बाकीचं वातावरण होतं. मी आमदार साहेबांच्या बरोबर 2 दिवस देवदर्शनाच्या निमित्तानं आम्ही गेलो होतो.
देवदर्शनासाठी गेल्याच्या नंतर सुद्धा 100, 200, 300 लोक त्या ठिकाणी स्वागतासाठी तिथे येत होती. सगळ्यांच्या मनामध्ये इच्छा आहे की अतुल शेठ आमदार झाले पाहिजेत, कारण विकास कामं एवढी मोठ्या प्रमाणावरती आपल्या तालुक्यामध्ये आमदार साहेबांच्या माध्यमातून आली. राज्यामध्ये उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. आदरणीय वळसे पाटील साहेब आपल्या सगळ्यांच्या बरोबरीला आहेत. आणि या नेत्यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयाचा निधी जर आपल्या तालुक्याला मिळाला असेल, एकूण आपल्या मतदारसंघ जर सोडला, बाकी तालुक्यात सगळी जर बेरीज केली आणि मोठ्या कामांचा जर हिशोब केला तर जवळपास 3300 कोटीपेक्षा अधिकची विकास कामं आमदार साहेबांच्या माध्यमातून आपल्या तालुक्यामध्ये आलेले आहेत. आणि महत्त्वाचे जे प्रकल्प आहेत, मग बेल्ला प्रादेशिक पाणी पुरवठा योजना असेल, जुन्नरपासून पारगावपर्यंतचा रस्ता असेल, नारंगावला उपजिल्हा रुग्णालयासाठी 100 बेडच्या रुग्णालयासाठी 100 कोटी रुपये त्या ठिकाणी आपल्याला आमदार साहेबांच्या माध्यमातून मंजूर झाले. जुन्नरच्या उपजिल्हा रुग्णालय त्या ठिकाणी 100 खाटांचं आपलं मंजूर झालेलं आहे. जुन्नर या ठिकाणी दिवाणी न्यायालय, सत्र न्यायालय सुद्धा त्या ठिकाणी शेवटच्या टप्प्यामध्ये मंजूर झालं. आळे या ठिकाणी जे पूर्वी आळ्याला खरेदी खत आपली व्हायची दुय्यम निबंधकाचं कार्यालय, ते सुद्धा पूर्वी आळ्याला होतं, ते आता पूर्ण क्षमतेने त्या ठिकाणी आळ्याला त्या ठिकाणी आमदार साहेबांच्या माध्यमातून मंजूर झालेलं आहे. ओतूर या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय मंजूर होऊन त्याची इमारतीचं काम पूर्ण होऊन ते लोकांच्या सेवेमध्ये सुद्धा त्या ठिकाणी झालेलं आहे. अनेक विकास कामं, मग कुकडी डाव्या कालव्याचे दुरुस्तीचं काम असेल किंवा तिकडं आदिवासी भागामध्ये काही अतिवृष्टीमुळं जे काही भाग खचलेला होता त्याच्यामध्ये पूर आणीच्या कार्यक्रमाच्या अंतर्गत तिथं जे काही पैसे मिळाले, अशी अनेक विकास कामं आमदार साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्या तालुक्यामध्ये झालेले आहेत. आणि मला विशेष करून सांगायचे, आमदार साहेबांचं कौतुक करायचे, त्यांना धन्यवाद द्यायचे तर यासाठी की गेल्या 5 वर्षामध्ये कधी पाऊस कमी पडला, कधी धरणाचा मध्ये साठा कमी राहिला, तरीसुद्धा 5 वर्षामध्ये कुकडी कालवा असेल, मीना कालवा असेल, कुकडी नदी असेल, मीना नदी असेल, पुष्पवती नदी असेल, मांडवी नदी असेल किंवा पिंपळगाव जोगे कालवा असेल, या सगळ्या कालव्यांना ज्या ज्या वेळेला लोकांनी पाणी मागण्याची कधी गरज पडली नाही, ज्या वेळेला आमदार साहेबांना आवश्यकता वाटली त्यावेळेला त्या ठिकाणी पाणी सोडण्याचं काम केलं. 5 वर्षामध्ये आपला कुणाचाही फुटबॉल कधी उघडा त्या ठिकाणी झाला नाही किंवा आपल्याला फुटबॉल त्या ठिकाणी पात्रामध्ये घेऊन जाण्याची गरज त्या ठिकाणी भासली नाही. एवढं चांगलं नियोजन शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये जर त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं जर करणारं कोण नेतृत्व असेल तर ते अतुल शेठ बेनके साहेब आहेत. आणि म्हणून त्यांच्या पाठीमागे आपल्या सगळ्यांना भरभक्कमपणे त्या ठिकाणी उभं राहायचं आहे. दुसरा एक क्रांतिकारी निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे, त्याचा आग्रही, कारण कुकडी प्रकल्प आपल्या तालुक्यामध्ये आहे, आपल्या तालुक्याच्या नदीच्या नावानं हा प्रकल्प आहे. आणि म्हणून जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरूर तालुक्यातले असणारे जे 65 बंधारे आहेत, त्या बंधाऱ्यांना 2 TMC पाणी हे धरणाच्या पाण्याच्या मध्ये राखीव करण्याचा ज्याचा प्रशासकीय मान्यतेच्यामध्ये त्याचा समावेश त्या ठिकाणी आमदार साहेबांच्या माध्यमातून झालेला आहे. म्हणजे नदीकाठच्या लोकांना सुद्धा हक्काचं पाणी जे आपल्या केटीवरच्या माध्यमातून पूर्वी आपल्याला मिळत नव्हतं ते आता हक्काने त्या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. आणे, नळवणे, शिंदेवाडी आणि पेमदारा गावांसाठी उपसा सिंचन योजना जी करायची तिच्या सर्वेक्षणासाठी सुद्धा आमदार साहेबांनी दादांच्याकडनं 76 लाख रुपये आपल्याला मंजूर करून दिले. त्याचा सुद्धा आता कार्यवाही त्या ठिकाणी सुरू आहे. अनेक कामं त्या ठिकाणी सांगता येतील. आपल्या परिसरामधला जो आता बेला शिरूर जो रस्ता आपला आहे, हा रस्ता सुद्धा अतिशय आपल्या आधीपर्यंत अतिशय अडचणीचा होता. तो सुद्धा रस्ता नॅशनल हायवे झाल्याच्या नंतर त्याचं रुंदीकरण व्हावं ही सुद्धा मागणी आमदार साहेबांच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी पाठवली. मी स्वतः त्या ठिकाणी पाठपुरावा केला, पत्रव्यवहार केला आणि त्या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी 10 मीटर रुंदीचं रस्ता डांबरीकरण होणार आहे. त्या कामासाठी सुद्धा 384 कोटी रुपये त्या ठिकाणी आता मंजूर झालेले आहेत. म्हणजे पुढच्या 1-2 वर्षामध्ये आपल्या तालुक्यामध्ये रस्त्यांची जी काही कामं आहे, जे जाळं आहे, हे कुठल्याही गावावरून कुठल्याही गावाला जायचं असेल तर अगदी कमीत कमी वेळामध्ये त्या ठिकाणी आपल्याला जाता येईल. दुधाची वाहतूक करायचं काम असेल किंवा एखाद्याला पुढं कोर्टाच्या कामासाठी जुन्नरला जायचं असेल किंवा एखाद्या पेशंटला डॉक्टरकडे आपल्याला घेऊन जायचं असेल, कमीत कमी वेळेमध्ये हॉस्पिटलला त्या ठिकाणी पोहोचण्याचं त्या ठिकाणी नियोजन आमदार साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे. आणि म्हणून असं काम करणारा जर नेता आपल्याला भेटला असेल, आदरणीय वल्लभसिंग बेनके साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून किंवा काकांवर त्यांच्यापेक्षा पुढे जाऊन आमदार साहेबांनी या ठिकाणी प्रगतीची भरारी घेतलेली आहे आणि त्या भरारीला साथ देण्याचं काम या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना करायचं आहे. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की कैलासराव, आता आपली कामं प्रत्येकाची आपण कायमच काम करत असतो. शेतीतली कामं आपली 12 महिने चालू असतात. आमदार साहेबांसाठी त्या ठिकाणी आता पुढच्या 28 दिवस तुम्ही सगळ्यांनी द्यायचे आहेत. आपले गाव, आपले नातेवाईक, आपले मित्रमंडळी या सगळ्यांकडे जाऊन आमदार साहेबांना त्या ठिकाणी विजय करायचं आव्हान आपण सगळ्यांनी या ठिकाणी करावं, एवढी कळकळीची विनंती या ठिकाणी मी आपल्याला करतो. पुन्हा एकदा आमदार साहेबांचं
आपल्या सगळ्यांच्या वतीनं राजुरी बेले जिल्हा परिषद गटाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करून मी माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो.